मी एवढ्यासाठीच सांगतो की चर्चा खुलवणं, जसं आता प्रसन्नाने सांगितलं की आम्हाला थोडी थोडी माहिती तरी घेणं आवश्यक आहे आणि समोरच्याला बोलू देणं. म्हणजे इथं आम्ही यायच्या आधी जेव्हा आम्ही विंगेत बोलत होतो प्रसन्न मी, आम्ही तसे एकाच क्षेत्रातले आहोत, पण पहिल्यांदाच इतके जवळ बसून एकमेकाशी बोललो आम्ही मागे विंगेत. तो म्हणाला की समोरच्याला बोलायला दिलं पाहिजे आपण. तर मला असं वाटतं की चर्चा ही दूरदर्शनच्या महाचर्चेतली असो, ABP माझाच्या एखाद्या चांगल्या कार्यक्रमातली असो, की आत्ता प्रसन्न ज्या जय महाराष्ट्रामध्ये असो, तो सूत्रसंचालक हे भान ठेवतोय की नाही की मी संस्थेसाठी काम करतोय, मला माझी इमेज दाखवायची नाही आहे. आणि दुसरं असं की ती चर्चा करताना चर्चेत सगळे टोकाची भूमिका, टोकाची टीकासुद्धा करता येते. संसदीय पद्धतीनं हसत हसत तुम्ही सुद्धा एखाद्याला शालजोडीतले काही शब्द देता येतात, त्याचे विकपॉइंट्स काढता येतात, पण त्याच्यासाठी खूप हातवारे करायला पाहिजे, खूप असं काहीतरी जोराजोरात आरडाओरड करायला पाहिजे, हे मला स्वतःला मान्य नाही. आणि मला असं वाटतं की ही बाब सगळ्यांनीच लक्षात घ्यावी. मूळ प्रश्न जो आहे त्याच्या उत्तराला बगल देत नाही. मित्रांनो, दूरदर्शन ही एक चौकट आहे, आकाशवाणी ही एक चौकट आहे, केंद्रीय माहिती प्रसारण ही एक चौकट आहे. आणि मला वाटतं ही चौकट कशी आहे ही मी सांगण्याची काही गरज नाही. मी तुमचा मित्र आहे, मी काही व्याख्यान द्यायला इथं आलो नाही. त्यामुळे मी आधीच सांगितलं की जो विषय प्रसन्न आज घेईल तो विषय पुढच्या महाचर्चेत मला घेता येईलच असं नाही, मी तपशिलात जात नाही. पण प्रश्न असा आहे, आमचा हाही प्रयत्न असतो की समाजातला प्रत्येक घटक, म्हणजे तृतीयपंथी म्हटले की सर आपण असे जरा बिचकतो. म्हणजे तृतीयपंथीयाबद्दल, मी मुंबईत राहतो, मी ठाण्यात राहतो, प्रसन्नाला तो त्याचा दृष्टिकोन आहे, म्हणजे मी त्याला जो काही लांबून बघितला आहे की समोरच्याला जाणून घेतलं पाहिजे, समाजातला प्रत्येक माणूस आहे ना हा आपण लक्षात घेतला पाहिजे. मी आवर्जून मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगेन, हे टाळ्या वाजवून घेण्यासाठीचं वाक्य नाही, पण महाचर्चेत गेल्या 15-20 वर्षात मी जेवढे कार्यक्रम केले त्याच्यात एक गोष्ट बघितली की सामान्य माणसाचा असामान्य विचार कसा येईल त्याच्यासाठी मी गडचिरोलीतलं सुद्धा माणसाला बोलावलं, त्याच्यासाठी मी चंद्रपुरातल्या एखाद्या शिक्षकालाही निमंत्रित केलं. पण त्याचबरोबर समाजानं दुर्लक्षित केलेल्या तृतीयपंथीसारख्या आपल्या समाज बांधवाच्या घटकाला सुद्धा बोलवण्याचं धारिष्ट्य मी माझ्या संस्थेतून दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रश्न असा असतो की माझ्या माध्यमात मी महाचर्चेचा निर्माता असलो तरी सर्व असत नाही, माझ्यावरती वरिष्ठ असतात. या ठिकाणी राज्य शासनाच्या सेवेतला आमचा अधिकारी मित्र आहे की वरची जी एक पॉलिसी ठरलेली असते त्याच्याप्रमाणे तुम्हाला काम करावं लागतं. आणि जे रिसोर्सेस आहेत, जी मर्यादा आहे, जी चौकट आहे, त्या चौकटीत तुम्ही जास्तीत जास्त कसं चांगल्या पद्धतीने दाखवता त्याच्यावरती तुमचा कार्यक्रम अवलंबून असतो. मी प्रसन्नाची स्तुतीच करत नाही, मी तो पहिल्यांदाच मी आणि तो शेजारी बसलो आहे. दुसऱ्या एखाद्या खाजगी चॅनलच्या निवेदकाचं सूत्रसंचालन करण्याचा कार्यक्रम आणि मग प्रसन्नाचं निवेदन असल्यानंतरच कार्यक्रम बघणं, ह्याच्यात जो फरक असतो, मला वाटतं ही न्यूसेन्स व्हॅल्यू ही याच्या बुद्धिमत्तेची, याच्या विचाराची, मांडणीची असते. मला वाटतं मी बऱ्यापैकी, फार सरकारी नाही पण बऱ्यापैकी समाधान होईल असं उत्तर दिलेलं आहे. पण मी एक मित्रांनो पुन्हा सगळ्यांच्या चर्चेमध्ये जो सूर आला त्याचं एक उत्तम उदाहरण देतो की मी स्वतः जरी टी व्हीतला असलो, माझी मुलगी 9वीमध्ये प्रसन्न, मी फार माझ्या पिढीतली माणसं आम्ही मी 86ला दूरदर्शन जॉईन केलं, आम्ही टेक्नोसॅव्ही नाही आहोत, म्हणजे शिकलो आहे कारण ती काळाची गरज आहे सर. पण माझी मुलगी ज्या स्पीडने लॅपटॉप किंवा बाकी सगळ्या गोष्टी, ती नवी पिढीची आहे, ती स्पीड माझ्याकडे नाही, मी शिकतो आहे. पण मला असं वाटतं की हे सगळं जरी असलं तरी या माध्यमाची जी ताकद आहे, ही ताकद मी तुलना करत नाही, मुद्रित माध्यमाची जी ताकद आहे, वर्तमानपत्राची ताकद आहे, ही गंगोत्रीसारखी आहे. आणि त्याचा स्वतःचा अनुभव आणि उदाहरण माझं गाव मित्रांनो रत्नागिरी, ज्या वाडीवस्तीत मी जगलो तिथं UPSC सोडाच MPSCचंही नाव नव्हतं. रत्नागिरीत समुद्रकिनारपट्टीत घर, 12 बरुतेदार पद्धती, अशा वातावरणात म्हणजे मार्गदर्शन वगैरे शब्द हा फारच दूर राहिला. त्यावेळेला जर कदाचित स्टडी सर्कल असतं तर मीही वेगळ्या ठिकाणी IAS IPS झालो असतो. मला खूप IAS IPS व्हायची प्रचंड दुर्दम्य इच्छाशक्ती होती, पण ती हौस मी कशा पद्धतीने भागवतो सरांना माहिती आहे, सर महाचर्चेत येऊन गेलेले आहेत. ज्या वेळेला IAS IPS अधिकाऱ्यांचा रिझल्ट लागतो तेव्हा आम्ही त्यांना कार्यक्रमात बोलवतो, कुठल्या तरी एका विषयात गुंततो आणि मग त्यांच्याकडून समाजाला काय मिळेल अशा पद्धतीने काम करण्याची पद्धत राहते. मित्रांनो, जाता एवढंच सांगतो की या सगळ्या माध्यमात हे जेवढं वाचाल ही आयुष्याची तुमची शिदोरी आहे.
वाचाल तर वाचाल. सर माझं गाव ज्या पद्धतीने मी लहानपणी होतो, घरची परिस्थिती थोडी विचित्र होती, तो तपशील सहानुभूतीसाठी सांगत नाही, पण माझ्या शेजारी पावसकर नावाचे ग्रस्त होते, त्यांच्याकडे लोकसत्ता यायचा. तेव्हा दळणवळणाची साधनं नव्हतीच, संध्याकाळी रत्नागिरीत तो लोकसत्ता यायचा आणि मी शेजारचा, आमच्या घरात घरच्या अर्थसंकल्पामुळे गडबडच होती, मी वर्तमानपत्र घेणं 60 पैशाचं शक्यच नव्हतं, पण मी त्यांच्याकडे जाऊन लोकसत्ता वाचत होतो आणि ती सवय इतकी लागली की आता ते व्यसन झालं आहे. आज व्हॅलेंटाईन डे आहे, मला असं वाटतं की मित्र असावा, मैत्रीण पण असावी, पण एखादी वर्तमानपत्राची किंवा पुस्तकाशी जर आपण प्रेयसी समजून काम करायचं ठरवलं आजपासून, तर खऱ्या अर्थानं या टिळक स्मारक मंदिरात स्टडी सर्कलनं हा जो उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे, आम्ही सगळे बोलू, खूप चांगले बोलू, तुम्ही टाळ्या वाजवाल, पण मला असं वाटतं की भविष्यातले मनुष्य सानप निर्माण झाले पाहिजेत. उद्याच्यातला एखादा प्रसन्न जोशी तुमच्यातून उभा राहायला पाहिजे, एखादा जोई भाटकर हा तुमच्यातून निर्माण झाला पाहिजे. तेव्हा मित्रांनो, एकच उदाहरण देतो आणि माझा मुद्दा संपवतो. असाच एक विद्यार्थी केसरीमध्ये 82-83 100 रुपयात काम करत होता. पुण्यातल्या कॉफी बारमध्ये त्याने वेटरचं काम केलं. तो पुणे विद्यापीठात हॉस्टेलवर राहायचा. सकाळी तो बाहेर पडायचा, इतर विद्यार्थ्यांना वाटायचं बड्या बाबाचा बेटा आहे. तो सकाळी बाहेर पडल्यावर सर युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये कमवा आणि शिकामध्ये गवत काढायला जायचं, त्याला 10 रुपये मिळायचे. तो कालांतरानं 86 साली, तो माझा बॅचमेट, त्याचं नाव मी आधी सांगत नाही, तुमचं कुतूहल वाढवतो, तो 86 साली मुंबई दूरदर्शनला माझ्याबरोबरच लागला, आम्ही निर्मिती सहाय्यक म्हणून लागलो. त्याच नंतर 91 साली तो राज्य शासनाच्या जिथं मनोज काम करतो तिथे जिल्हा माहिती अधिकारी झाला. सुदैवानं त्याचा बेस इतका पक्का होता, अफाट वाचन, सामाजिक ज्ञान आणि प्रादेशिक भान त्याला इतकं होतं की तो जिल्हा माहिती अधिकाऱ्यानंतर कोकण विभागाचा उपसंचालक झाला. त्याने नाशिक विभागात काम केलं आणि आज तो राज्य शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालनात संचालक आहे. त्याचं नाव आहे देवेंद्र त्र्यंबकराव भुजबळ. ज्याची आई 4थी जेमतेम नापास, अशा पिढीतला तो प्रतिनिधी. मी मुद्दामून सांगितलं की प्रसारमाध्यम म्हटल्यानंतर लोकांना, जसं प्रसन्न म्हणाला ना की खूप दिसणं आणि हे, त्याचं मत अगदी बरोबर आहे. तर ह्या भुलभुलैयाच्या मागे आपण किती धावायचं. नुसतं मला अभिनेत्री व्हायचं आहे, मला अँकर व्हायचं आहे, मला निवेदक व्हायचं आहे, याच्या पलीकडे प्रसारमाध्यमातलं खूप मोठं जग आहे, ते आपण शोधलं पाहिजे. आणि ह्या माध्यमात काम करताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, हा 10 ते 5 जॉब नाही आहे. तुम्ही आकाशवाणीत काम करा, वर्तमानपत्रात काम करा, दूरदर्शनला काम करा. 10 वाजता जायचं, 5 वाजताना घरी यायचं, संध्याकाळी 6 वाजताना मिसेसला घेऊन कुठेतरी लक्ष्मी रोडला फिरायला जायचं वगैरे. असं जर तुमचे मित्रांना विचार असतील तर वेळीच सावध व्हा. इथं वेळेचं भान नाही, पण वेळेवर लक्ष ठेवायला लागतं आणि झोकून देऊन काम करण्याची तयारी असेल. भाषेवर खूप प्रभुत्व चांगलं असलं पाहिजे. आपल्या मनानं माध्यमात भाषा वळवता येत नाही. याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि माझा मुद्दा संपवतो. ज्या वेळेला विश्वास मेंदळे हे अत्यंत, म्हणजे माझ्या आकाशवाणी आणि दूरदर्शन क्षेत्रातले मी पितामह समजतो त्यांना. हे जेव्हा आकाशवाणी दिल्ली केंद्रावरती न्यूज रीडरचं काम करत होते तेव्हा त्यांनी प्रसन्न सांगितलेला किस्सा आहे की आपण मराठी माणसं आहेत ना, खूप इनोसंट आहोत. म्हणजे मराठी म्हणजे मी भाषेनुसार म्हणत नाही, महाराष्ट्रातली म्हणतो. आपण जरा काय झालं ना की लगेच गळ्या शपथ, मी आज काय काम करत नाही, मी रिकाम आहे. अरे कशाला सांगतोस रिकाम आहे, सांग ना मी बिझी आहे म्हणून, तेवढ्यात तुझी न्यूसेन्स व्हॅल्यू वाढेल. तिथे एक महाराष्ट्रीयन मॅडम होत्या, त्यांचं नाव मी सांगत नाही, सभ्यता आणि संकेत म्हणून, त्या ट्रान्सलेटर होत्या. त्यांना एक सवय होती की पूर्वी आतासारखं असं लॅपटॉप वगैरे काही नव्हतं, पूर्वी टेलिप्रिंटरवरती क्रीड यायचं, मग तो पेपर यायचा आणि त्यांची सवय होती की पेपर आला की त्या 2 मिनिटामध्ये ट्रान्सलेशन करायच्यात. आणि कोणी विचारलं मॅडम काय, हो माझं टेबल क्लिअर आहे, कागद पाठवला. असंच झालं, एक युद्धाची बातमी होती, तो शिपाई आला, त्याने पेपर दिला क्रीडचा, मॅडमनी भाषांतर केलं, पाठवून दिलं. ज्या स्पीडने कागद गेला त्या स्पीडने एडिटर आले, मॅडम हे काय केलं, हो ट्रान्सलेशन केलं, पाठवून दिलं. बातमी अशी होती इंग्रजीमध्ये आलेली, सोल्जर आर कॅरिंग लाईट मशीन गन. एडिटर म्हणाले मॅडम तुम्ही काय भाषांतर केलं, मॅडमनी भाषांतर सुंदर केलं होतं, सोल्जर आर कॅरिंग लाईट मशीन गन. मॅडमनी मराठी माणूस, मॅडमने भाषांतर केलं होतं, सैनिकांच्या हातात दिवे लावलेल्या बंदुका होत्या. एडिटर म्हणाले मॅडम हे काय, सर आजकाल रात्रीची म्हणे युद्ध होतात, त्यांना दिसायला पाहिजे ना, म्हणून मी तसं लिहिलं आहे. मित्रांनो, प्रसंग गमतीशीर असला तरी भाषा ही आपल्या सोयीने वळवता येत नाहीत. कुठल्याही माध्यमात जी भाषा आहे त्या भाषेची एक लय, त्याचा एक टोन, त्याची एक संगती ठरलेली असते.
मला असं वाटतं की या भाषेवरती, आपल्या भाषेवरती वाचनाच्या निमित्ताने आपण अतोनात प्रेम करूया. ती आपली पहिली, दुसरी, तिसरी, मग तिथे अफेअरमध्ये किती संख्या आली तरी चालेल. मला वाटतं आज व्हॅलेंटाईन डे आहे. मी जास्त तुम्हाला सांगण्यासाठी पेक्षा इतरांनाही बोलायचं आहे. तर मला वाटतं की वाचन ही आपली प्रेयसी आहे. असं जरी आपण ठरवलं तरी स्टडी सर्कलच्या आनंद पाटलांचं जे ध्येय आहे ते साध्य होईल. आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात या स्पर्धा परीक्षेचा प्रणेता म्हणून त्यांना कदाचित पद्मश्री मिळेल आणि ती मिळावी असं तुमच्या साक्षीनं मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद. ज्या माध्यमामध्ये काम करत असो त्याची जाण असणं किती आवश्यक आहे एका छोट्याशा उदाहरणातून त्यांनी सांगितलं. आणि पुढचा प्रश्न मला सानप सरांना याच्यासाठी विचारायचा आहे की आता तुम्ही तर गेली अनेक वर्ष सरकारी माध्यमामध्ये काम करताय. येणारी जी पिढी आहे किंवा येणारी जी नवीन मुलं आहेत त्यांच्याकडनं जो मगाशी फोकस एखाद्या आपल्या करिअरचा हा ठरलेला असावा असं जे वाटतं, त्या पद्धतीने ही मुलं आली आहेत असं वाटतं का एक पर्याय म्हणून निवडून प्रसारमाध्यमाकडे आली आहेत अशा पद्धतीने चित्र आहे असं वाटतं? दोन गोष्टी आहेत. मगाशी जसं मी माझ्या मित्रांना सांगितलं की आपण आपल्यातली स्ट्रेंथ ओळखून आपला मार्ग चोखाळावा. एकदा का तुम्हाला ती किल्ली सापडली तर तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. याच्यात दोन गोष्टी पुढच्या होतात की आपण करिअरच्या मागे धावतो. तो माझ्या शेजारचे विलास पाटील साहेब तहसीलदार बनणार आहेत म्हणून त्यांनी क्लास लावला. माझ्या बाजूला जयू भाटकर सर आहेत, त्यांनी DYSP व्हायचं म्हणून क्लास लावला, म्हणून मी क्लास लावतो. बऱ्याचदा असं होतं. त्याच्यानंतर मागे प्रसन्न जोशींसारखे एकदम असे छान व्यक्तिमत्व आहे, ते आपल्याला इन्फ्लुएन्स देतात की तू छान अधिकारी होशील, तू कर. अरे पण तुम्ही आरशासमोर उभं राहून जेव्हा स्वतःला ओळखाल त्यावेळी खरं कळेल की तुम्हाला नक्की अधिकारी व्हायचं आहे की कुठे जायचं आहे. ज्यावेळी ही किल्ली तुम्हाला सापडत नाही, तुम्ही अंधारात चाचपता आणि त्यानंतर तुम्ही असं कुणाचं तरी अनुकरण म्हणून क्लास लावता, त्याच्यानंतर मात्र एका स्टेजला तुम्हाला फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होते. आणि ते फ्रस्ट्रेशन आल्यानंतर मग तुम्ही हळूहळू बघता तुमच्या बाजूचे, आजूचे, पुढचे, मागचे कुठेतरी करिअरमध्ये सक्सेस व्हायला जात आहेत. आणि असा एक क्षण येतो की त्यावेळी तुम्हाला वाटतं की मी कुठे आहे. म्हणजे आपण ग्राफिक्समध्ये बघतो की एक असा अत्यंत विचार करणारा चिंतातूर असा एक चेहरा असतो कार्टूनचा आणि त्याच्या चारी बाजूला क्वेश्चन मार्क्स असतात आणि तो चेहरा नेमका तुमचा असतो. त्यावेळी तुम्ही काय करता मग की जो शॉर्टकट आहे, जिथे पटकन काहीतरी करायला मिळेल असा मार्ग चोखाळायला जाता. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे मार्ग जे उपलब्ध होतात त्यातला एक हा प्रसारमाध्यमसुद्धा हा एक पर्याय होतो. कारण त्याच्यात एक आकर्षण असतं, त्याच्यात एक ग्लॅमर असतं की मला छानपैकी इंटरव्ह्यू घेता येईल. पण त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याची त्याच्या मागची मेहनत तुम्हाला दिसत नसते. पुन्हा शेवटी तिथे बेस येतो तो अभ्यास, पुन्हा तिथे बेस येतो ते पॅशन, पुन्हा तिथे बेस येतो तो तुमचा प्रामाणिकपणा, पुन्हा तिथे जो बेस येतो तो येतो तुमची तळमळ. मी जसं 4 मगाशी जे गुण सांगितले ते गुण जर तुमच्यात नसतील तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्ही अपयशीच होणार. आणि तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा एकदा सांगेन की त्याच गोष्टीचा विचार करा जी तुम्हाला शक्य आहे. तुमच्या अंगात जर 50 किलो उचलण्याची ताकद आहे तर तुम्ही 55चा प्रयत्न करा, पण तुम्ही एकदम 90चा प्रयत्न निश्चित करू नका. आता ते पूर्वीचे दिवस गेले की मोठी स्वप्न पहा, मोठं हे पहा. अरे पण मोठी स्वप्न पाहताना तुम्ही प्रॅक्टिकल विचार करायला शिका. नेमकं प्रॅक्टिकल विचार न करता आपण काहीतरी करतो. मी जर आज म्हटलं की आनंद पाटील सर 42 किलोमीटर चालतात आणि मी जर उद्या चालायला लागलो तर परवा मला ऑफिसला नाही जाता येणार हो. कारण त्याच्या मागची त्यांची वर्षानुवर्षाची मेहनत आहे, त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. ते आपल्यासारखं 8-8, 9-9 वाजेपर्यंत झोपत नाहीत. ही फॅक्ट लक्षात घ्या, तर तुम्हाला कळेल की हो आपण योग्य मार्गाला चाललो आहोत. म्हणजे प्रसारमाध्यमांकडे तुम्ही पर्याय न बघता तुमचं पॅशन म्हणून पहा ना, तर तुम्हाला एक चांगली संधी उपलब्ध होईल. तुम्हीसुद्धा जयू भाटकर सर, प्रसन्न जोशी सर, शिरसाट सर, पाटील सर यांच्यापैकी तुम्ही एक होऊ शकाल. पण त्यांच्यासारखं होऊ नका. मी म्हणेन उद्या तुमचं वैयक्तिक नाव येऊ दे, तुमच्या संस्थेचं नाव येऊ दे. आणि वैयक्तिकपेक्षा संस्थेला मी मोठा कसा करेन, मग ती शासकीय असो किंवा खाजगी असो, तुमची ओळख संस्थेमुळे आहे. वैयक्तिक कधीच ओळख होऊ शकत नाही. मग आपलं कुटुंब व्यवस्था असेल, आपली सामाजिक व्यवस्था असेल किंवा आपलं प्रोफेशन असेल, या तीनही संस्था जेव्हा मोठ्या होतात तेव्हा आपोआप तुम्ही मोठे होता.
हा एकच पर्याय तुम्हाला मी आयुष्यामध्ये सांगेन आणि तीच तुमची यशाची गुरु किल्ली असेल. थँक्यू. हाच प्रश्न मला पाटील सरांना विचारायचा आहे की तुमच्याकडे येणारे जी नवीन पिढी किंवा नवीन उमेदवार आहेत ते स्वतःचा काही सकस विचार घेऊन येणारे आहेत असं वाटतं का? त्यांचा तेवढा ती प्रगल्भता आलेली आहे असं वाटतं का माध्यमात येण्याच्या दृष्टीने? नाही. बरेचसे लोक येतात पण ती प्रगल्भता तुम्ही म्हणता तशी नसते. खूप क्वचित मुलं अशी भेटतात की ज्यांना खरोखरच काहीतरी करायचं आहे, वेगळं काहीतरी करून दाखवायचं आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं अभ्यास केलेला असतो. खूप कमी लोक असतात. कारण आमच्याकडे आता मासिकांमध्ये आम्ही काम करतो, मी प्रामुख्यानं. तर आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा प्रतिनिधी नेमायचे असतात, तालुक्याच्या पातळीवर काही लोक हे करायचे असतात. तर खूप अर्ज येतात जाहिरात दिल्यानंतर, पण त्याच्यातून हाती काहीच लागत नाही. असं बऱ्याचदा घडतं. याचं कारण लोकांना कुठंच काहीतरी पर्याय नसतो आणि मग चला इथं आहे का बघूयात आपण, त्या पद्धतीनं लोक इकडे येतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात यायचं असेल कुठल्याही माध्यमात, म्हणजे दैनिका असो, मासिका असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, त्यात येण्यापूर्वी तुमचा अभ्यास जरुरीचाच आहे. आणि मला वाटतं जे लोक MPSC UPSCचा अभ्यास करतात त्यांचा तो अभ्यास होतो. म्हणजे चळवळीतला कार्यकर्ता असेल तर तो पत्रकारितेमध्ये खूप लवकर रुजतो. तसं MPSC UPSCचे लोक जर इकडं आली नंतर तर ती याच्यात रुजू शकतात, कारण त्यांचा सगळ्या प्रश्नांचा अभ्यास झालेला असतो, बऱ्यापैकी समज आलेली असते. तर ती समज घेऊन जर तुम्ही या क्षेत्रात आलात तर तुम्हाला नक्कीच इथं चांगलं काम करता येऊ शकतं. तर त्या दृष्टीनं सुद्धा आपण म्हणजे हा अभ्यास करताना, MPSCचा अभ्यास करताना, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना असा हा दृष्टिकोन पण ठेवायला हरकत नाही की पुढं आपल्याला जर काय समजा इकडं यश नाहीच मिळालं तर तुम्ही या क्षेत्रातसुद्धा उतरू शकता. बरेचसे तरुण आता तसे आहेत, म्हणजे MPSC UPSC करणारे सुद्धा लोक काय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात येत आहेत, तसेच पत्रकारितेत पण येत आहेत आणि ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकत आहेत. काही विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आलेत त्यातले निवडक विचारतो आणि तो पहिला प्रश्न प्रसन्न जोशींना विचारण्यापूर्वी त्यांना आलेली एक कॉम्प्लिमेंट जी इथे मला दिसते ती सांगतो की प्रसन्न जोशी महाराष्ट्राचा अर्णव. तर या निमित्ताने मला प्रश्न विचारायचा जोशींना की अलीकडे असं होतं की TRPची गरज आणि तो वाढवण्यासाठी सेलिब्रिटी कल्चर वाढवणं आणि तिथे जनसामान्यांना स्थान कदाचित तितकंसं मिळत नाही असा एक, मी पुन्हा म्हटलं तसं प्रश्न आहे, म्हणजे तो आक्षेप आहे की या अर्थाने विचारला गेला आहे. तर हे कल्चर वाढत चाललंय असं वाटतंय, बरोबर आहे का? त्याचं कारण असं आहे की हा अनेकांनी विचारणा केली की इकडे सामान्यांना रिप्रेझेंटेशन मिळावं, आम्हाला तुम्ही काहीतरी कशाही प्रकारे त्याच्यात सहभागी करून घ्या. तर आम्ही म्हणजे नेमके कोण, हा पहिला प्रश्न. पहिल्यांदा टेक्निकल मुद्दा की सामील कसं करून घेणार. एक पर्याय आहे की फोन इन कार्यक्रम करणं. कार्यक्रम आपल्याला 1 तासाच्या सगळ्या सर्कलमध्ये ब्रेक्स वगळता आपल्या हातात मिळतात 45 मिनिटं, 45-56 काहीतरी 45-48 मिनिटं मिळतात. त्यामध्ये मुळात आपले सगळे लोक, एक तर आपण सगळे मराठी पसारा खूप बोलतो, आपण हिंदीच्या तुलनेत आपण सगळे मुळात भारतीय सगळे पसरटच आहोत त्या बाबतीत, पण आपण मराठी खूप पाल्हाळीक बोलतो. म्हणजे मला आता आमच्याकडेचे अनेक प्रवक्ते, समजा विनोद शिरसाट आणि आम्ही आहोत, आता त्यांनी मला काहीतरी क्रिटिसाइज केलं. माझी सुरुवात अशी असते, विनोद शिरसाटे माझे खूप चांगले मित्र आहेत, त्यांच्या ज्ञानाबद्दल मला आदर आहे. आता तुला प्रश्न काय विचारलेला आहे, तू बोलतोयस काय, कशाला? विनोद शिरसाट माझा मित्र आहे, घरी जेवायला तो ठीक आहे ना, पुढे काय तुमचं बोलणं काय? तर ही आमची सगळी जी पसरट वृत्ती आहे, त्याच्यामुळे मुळात वेळ कमी आमच्याकडे. त्या वेळेमध्ये 4-4, 5-5 समजा 4 गेस्ट असतील तर त्यांना अकोमोडेट करा. ही पंचायत असल्यामुळे लोकांपर्यंत जाता येत नाही. आता तुम्ही म्हणाला की सर्वसामान्यांचा सहभाग, हे सर्वसामान्य म्हणजे नेमके कोण? पुण्या मुंबईतले सर्वसामान्य का बाहेरगावचे? बाहेरगावचे म्हणाल तर पंचायत अशी येते की ज्याला लाईव्ह करणं म्हणतात, डिस्कशन आमचं लाईव्ह असतं. तर त्यातल्या त्या चॅनल्सकडे एक नागपूरला सेंटर असतं, औरंगाबाद, पुणे, मुंबई, म्हणजे जे आदर्श मोठे चॅनल्स आहेत त्यांच्याकडे नाशिक, नागपूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे आणि या 4-5 ठिकाणी सेंटर असतात. त्यामुळे तिकडनं त्यांना घेता येतात. पण तिकडनं म्हणजे सुद्धा मेट्रो सिटीज या, म्हणजे औरंगाबादवाल्याला घेता येईल पण सेलू परभणीचा माणूस नाही येऊ शकणार.
म्हणजे तुमचा सामान्य आम्हालाही करून घ्या याच्यातला आम्ही म्हणजे नेमका कोण आहे, तर तो एक पंचायत येईल. म्हणजे ती टीका नेहमीच राहील की तुम्ही काय मग पहिल्यांदा म्हणतील पुणे मुंबईवाल्यांनाच घेतलं, नंतर म्हणतील की शहरातल्यांनाच तुम्ही घेता, गावातल्या माणसाला घेत नाही. त्यामुळे या टीकेला अंत नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या विषयातल्या माणसाला तज्ज्ञतेने ते बोलता आलं पाहिजे, सादर करता आलं पाहिजे. याच्यात आमची एक वेगळी आमची स्वतःची पण एक तक्रार आहे. मी नावं नाही घेणार, पण मला अशी अनेक माणसं माहिती आहेत त्या क्षेत्रातली मान्यवर आहेत, पुण्यातली आहेत, मुंबईतली आहेत, इतर ठिकाणाची आहेत, ते येतच नाहीत त्यांना बोलवून. म्हणजे असं आहे की कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी होणार नाही तुमच्यासारखे मान्यवर, त्याच्यामुळे कार्यक्रमाचा दर्जा खालावणार आणि दर्जा खालावला म्हणून म्हणणार की आम्ही तुमचा कार्यक्रम वाचण्यापेक्षा आम्ही साधनं वाचू, पण साधनात लिहिणारी माणसं आमच्याकडे येत नाहीत बोलवलं तरी. त्याचं काय करायचं मग? तुम्हीच येणार नाही, नंतर तुम्ही म्हणणार की यांच्याकडे काहीच नसतं. आता उदाहरणार्थ PB सावंतांना आम्ही 1-2दा बोलवलं, ते आले सुद्धा, पण आता त्यांची प्रकृती साथ देत नाही म्हणून ते येत नाहीत. पण अशी काही माणसं आहेत की आम्ही जाणार नाही चर्च, आम्ही चर्चेपासून जरा लांब राहतो. मग तेही करणार आणि नंतर म्हणणार की चॅनलची चर्चा सर्वसमावेशक नसते, तज्ज्ञांना बोलवलं जात नाही. तोही एकमेकांमध्ये गुंतागुंतीचे ते मुद्दे आहेत. पण असं असलं म्हणून मी काय त्याच्या नकाराचा भाग नाही आहे, मी की होऊच नाही. याच्यावरती एक तोडगा सध्या माध्यमांनी असा काढलेला आहे की तुम्ही जर का बघत असाल की चॅनलच्या खाली फेसबुक ट्विटरची एक पट्टी चाललेली असते, त्यामुळे तुम्ही त्या माध्यमातून सहभागी होऊ शकता.